तर मित्रांनो, आज डोणगावमध्ये तुम्ही बघू शकता किराणा दुकानाला आग लागून प्रचंड आगीना वेग घेतलेला आहे। सगळे गावकरी धावले मदतीला, पण आग विझवता गेली नाही। आगीचा वेग जास्त होता आणि ही घटना घडली 28 जानेवारी 11:50 आमचे सोनू सर म्हणजे आमचे मित्र हे दुकान बंद करून आपले 10ला घरी गेले होते। घरी गेल्याच्या नंतर 11:50ला इथं आग लागली आणि जशी आग बघितली गावकऱ्यांना त्यांना कळवण्याचा प्रयत्न केला, पण ते येऊस तर खूप वेळ झाली होती। आगीचा वेग जास्त होता, त्यामुळे किराणा दुकानातलं सामान एक पण काढता गेलं नाही। त्या साईडला MICIT होती, तीचं पण तुम्ही बघू शकता कॅम्प्युटर वगैरे पूर्ण इथे खूप काही अशी नुकसान झालेली, तिचं पण पूर्ण राग झालेली होती। त्या साईडला दूध डेअरी होती, दूध डेअरीतले पण खूप सारे मशनरी होत्या दूध चेक करण्याच्या, ते पण तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये इथं जळत आहे। आणि साईडला दत्तू घोडके यांची पण हॉटेल होती, हॉटेलचं पण फार सारं नुकसान झाले। त्यानंतर तुम्ही बघू शकता गजू आंबोरे यांची दूध डेअरी होती, त्यांची पण दूध डेअरीचं पूर्णपणे नुकसान झाले। तुम्ही बघू शकता वरती शॉर्ट सर्किट होते, आगीचा प्रचंड असा वेग होता, काय करावं कळत नव्हतं। त्याने मदतीला खूप हाक मारली, मदतीला भरपूर जण आले, पण काहीच करता गेले नाही। आगीच्या पुढं आगीचा वेग जास्त असल्यामुळं डोळ्यापुढं आपलं स्वप्न असे आगीमध्ये नष्ट होत होते। हे सगळे बघताना डोळ्यातून अश्रू त्यांच्या पडत होते। आणि आगीचा प्रचंड वेग बघताना इथे कॉल केला होता, गाडी बोलली होती आग विझवण्यासाठी। अग्निशमन मात्र तुम्ही बघू शकता, तर गाडी आपल्या टीमला भेटली नाही, तर मग देवराजून आपली साईडला गाडी येणार होती। गाडी यायला पण खूप सारा वेळ होता, तोपर्यंत 70 ते 80% आग ही पूर्ण दुकानाला पेटली होती, चारी दुकानाला पेटून घेतली होती। तुम्ही बघू शकता साईडला गावकरी होते, पण काही करता येत नव्हतं। त्यानंतर लाईट पण तुम्ही बघू शकता होती, त्यानंतर लाईट वगैरे बंद करायला लावली, लाईट नंतर बंद झाली। आगीचा पेट जास्त होता, फक्त आता वेळ होती, गाडीची वाट बघत होते सगळेजण, पण गाडी यायला खूप सारा उशीर झाला होता। जोपर्यंत गाडी येते तोपर्यंत आगीनं चांगला पेट घेतला होता, खूप सारा नुकसान इथं झालं होतं। 100% अशी नुकसान इथं झाली होती, तुम्ही बघू शकता काहीच नव्हतं उरलं। चान्सेस भरपूर होते, लगेच उघडून आतमध्ये पाणी कधी मारायचं आता ते ना आता लय स्वार सारखं चालतं नेमके पॅक येते का मा स्वार सारखं चालतं काय झालं काय मी आतल्या आतच पेटेल होते लावला बोललो ना ते आता कधी पाठवते काय म्या म्हणलं तू इथे काय ज्ञानून लावला पाहिला फोन ज्ञानून माग मी अरे त्या टाक्या तरी अरे ते लावला ना फोन। आणि 1 ते 1.5 तास आगीचा वेग होता, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे, कारण की आतमध्ये खूप सारा माल होता किराणा दुकानामध्ये, दूध डेअरीमध्ये, त्यानंतर MICIT मध्ये खूप सारे असं POP केलेली होती एकदम सिस्टमॅटिकमध्ये, त्यामुळे आगीचा भडका अजून जास्त होत होता। तो किराणा दुकानामध्ये पण तुम्ही बघितलं असं काय सामान राहते, त्याच्यामुळे पण आग जास्त भडकत होती। डोंगराला गाडी घटना घडली आपल्या गावाला मजा येते का नाही टेंभुर्णी म्हणजे सर्कल आलं ना, टेंभुर्णीला पाहिजे समजा पुरं काम होऊन जाते। 1 घंटा आला तरी गाडी आहे, आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीने करू आहे। शेटर बघ लाल चमकला असून डायरेक्ट लाल झालं बघ मला ते झाडं गिड सगळे भाजी आणि इथं पोलीसची गाडी पण आली होती राऊंडला, तुम्ही बघू शकता रात्रीचा। कोणीही जाणार नाही आगीच्या मागवा बिलकुल। हे समोर जे बाजूला आहे सगळ्या बाजूला साईडला जा। आणि फायनल तुम्ही बघू शकता इथे 1.5 तासानंतर इथं गाडी आलेली होती आग विझवण्यासाठी, व आग विझवण्यासाठी गाडी आलेली होती, तोपर्यंत आगीनं खूप सारा पेट घेतला होता व काहीच आता उरलेलं नव्हतं। आग विझवणे फक्त आपल्या हातात काही उरणार नव्हती, अपेक्षा माहिती होती, पण आग विझवणं पण गरजेची होती। त्यानंतर
कंप्लीट 1 तासानंतर इथं आग विझवण्यात आली व आग विझून पण हातामध्ये काय उरलं नव्हतं, कारण की 100% इथं नुकसान झाली होती व नुकसान भरपाई जर विचार केला तर 50 ते 60 लाखाची नुकसान भरपाई होती, कारण की 4 दुकानाचं इथून बघू शकता जाळल्या होत्या. किराणा दुकान होलसेल होती व दूध डेअरी पण चांगल्या दरम्यान होलसेलमध्ये होती. तुम्ही बघू शकता इथं हॉटेल होती, MIC होती. असं टोटल जर आकडा बघितला 50 ते 60 लाखाचा इथं आकडा येतो. यूट्यूबसाठी इथं नुकसान झालेली होती. रोहित झोरे यांची व गजू आंबोरे यांची, दत्तू घोडके यांची पण हॉटेलची नुकसान झालेली होती. यांना तातडीनं मदत व्हावी अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, अशी दुर्घटना कोणासोबत होऊ नये. तुम्ही बघू शकता काहीच इथं उरलेलं नाही, स्वप्नपूर्ण राख झालेले.